विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांचं आंदोलन सुरू आहे। अनिल परब यांच्या वक्तव्याविरोधात सत्ताधारी आमदारांचं आंदोलन सुरू आहे। परब यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला, माफी मागा अशी मागणी आता केली जाते। तर विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं सुद्धा आंदोलन सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवर आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत। सरकार विरोधात विरोधकांची जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याचंही बघायला मिळत आहे। दोन दृश्य सध्या आपण बघतोय, सत्ताधाऱ्यांचं आणि विरोधकांचं हे आंदोलन। अनिल परब यांच्या वक्तव्याविरोधात सत्ताधारी एकवटलेले आहेत, जोरदार घोषणाबाजी त्या ठिकाणी केली जाते। तर महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून आता विरोधकांचं सुद्धा हे आंदोलन सुरू आहे। विधानभवनाच्या पायऱ्यांवरची ही दृश्य आपण बघतोय, सत्ताधारी आणि विरोधकांचं हे दोन ठिकाणचं आंदोलन। तर काल अनिल परब यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्यावर आता भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, बघूयात। छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या अनिल परबांचा आज या ठिकाणी आम्ही धिक्कार केला। त्यांनी जी स्वतःची संभाजी महाराजांशी तुलना केली त्याबद्दल त्यांनी सभागृहात जाहीर माफी मागावी, अन्यथा अनिल परब यांचं निलंबन करावं अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे। आणि राज्यपाल यांच्याविषयी अभिभाषणाविषयी जे काही वक्तव्य केलं तेही असंसदीय आहे, तेही या ठिकाणी शोभणारं नाहीये। त्या संदर्भात त्यांनी सभागृहात त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करावी, माफी मागावी। तर आपण बघतोय विधानभवनाच्या पायऱ्यांवरची ही दृश्य आहेत। सत्ताधाऱ्यांचं एका ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि सोबतच विरोधक सुद्धा एकवटल्याचं बघायला मिळत आहे। तर अनिल परब यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यांच्या मुद्द्यावर रोहित पवार यांनी नेमकं काय म्हटलंय तेही बघूयात। कालचं भाषण परब साहेबांचं आपण जर ऐकलं तर त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की जसं छत्रपती संभाजी राजांवर अन्याय झाला, ज्या पद्धतीने त्यांच्यावर त्या ठिकाणी आघात केला गेला, तरी सुद्धा त्यांनी विचार सोडले नाही, धर्म सोडला नाही, म्हणजे विचाराशी ते पक्के राहिले। आणि आपल्या सर्वांचा जो विचार आहे तो कोणाच्या विचारातून प्रेरित आहे तर सर्व महामानवांच्या विचारातून प्रेरित आहे। म्हणून जेव्हा केव्हा महामानवांच्या विरोधात जर कुणी काय बोललं तर आमच्या पक्षाचा असू नाही तर कोणाचाही आम्ही त्याचा विरोध त्या ठिकाणी केलाय। तर अनिल परब यांनी काल नेमकं काय जे वक्तव्य केलं होतं ते सुद्धा पाहूयात। संभाजी महाराजांचा विचार वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा, मला पण बघा। त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला, माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला। ईडीची नोटीस, ईडीची कारवाई, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनआय टाकलं नाही ना। मी पण तेवढंच कडक आहे ना। ते राऊत साहेब गेले, ते थोडे कच्चे निघाले, मी तुम्हाला पुरून उरलो। प्रमुख पद आहे, त्या पदाच्या त्यांनी केलेल्या अभिभाषणाला कबुतराच्या भोकात ते मी टाकतो अशा प्रकारचे घाणेरडं किळसवानं वक्तव्य केलं आणि त्यामुळे अनिल परबांवर कारवाई व्हावी, त्यांना निलंबन करावं अशा प्रकारची मागणी आम्ही केली। तुम्ही बघू शकता, एकंदर आपण बघितलं तर एक विषय आहे, तो विषय असाच आहे की तो भाषेचा आहे। त्यासोबतच संभाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द वापरले गेले का आणि आता त्यासाठी अनिल परब माफी मागतील का, त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। शशावंत, पुढारी न्यूज, मुंबई।